शेत शिवाराला माझ्या, शेत शिवाराला हो, शेत शिवार प्रायोजक कृषी विभाग महाराष्ट्र शासन. शेत शिवाराला निळ्या पाण्याचा रळा, शेत शिवाराला निळ्या पाण्याचा रळा. बांधबंदी स्थिन फुलतो हा बळीराजाचा मळा, बांधबंदी स्थिन फुलतो हा बळीराजाचा मळा. हिरव शिवार शेत शिवार, हिरव शिवार शेत शिवार, हिरव शिवार शेत शिवार, हिरव शिवार शेत शिवार. राम राम मंडळी, राम राम. कसं काय चाललंय? आणि हळूहळू तुम्हाला समत्यांना सवय होणार आहे बरं का. इथे शेत शिवाराच्या कट्ट्यावर मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी जमायचे आहे का नाही. आणि तुम्हीच काय, मी पण आज उत्सुक आहे बरं का. बघूया आज आपल्याला रब्बी हंगामासाठी काय मार्गदर्शन मिळणार आहे ते. या 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 प्रतिमाताई या. अहो समधी मंडळी तयार आहेत बघा. हा कोणी कोणी वही आणि पेन्सिल बी आणली बरोबर, सगळे एकदम तयार आहेत. होय, नमस्कार नमस्कार गुणाजी दादा. वही पेन घेऊन आलेली मंडळी शेत शिवारच्या कट्ट्यावर आली आहेत. खूप छान वाटते. आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बंधू भगिनींचं अगदी मनापासून स्वागत. मागच्या भागामध्ये आपण शेत शिवार कार्यक्रमाची सगळी पूर्व पीठिका समजून घेतली आणि आता आजपासून आपण सगळेजण अगदी नव्या दमानी या कार्यक्रमामध्ये सहभागी होतोय. तर आज आपल्याकडे पुन्हा आहेत आपले कृषी विभागाचे कृषी संचालक कृष्णराव देशमुख सर. आत्ता ते आपल्याशी बोलणार आहेत. ते निविष्ठा आणि गुणनियंत्रण याचे कृषी संचालक या नात्याने. तर देशमुख सर, तुमचं पुन्हा एकदा आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींतर्फे शेत शिवारमध्ये मनःपूर्वक स्वागत. नमस्कार सर. महाराष्ट्रामध्ये यावेळेला पावसाळा भरपूर लांबला. काही ठिकाणी अतिवृष्टी, काही ठिकाणी आनंदाचं वातावरण पावसामुळे, जिथे पाऊस पडत नव्हता तिथे असं संमिश्र सगळीकडे वातावरण आहे. पण या लांबलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आता रब्बी हंगाम मात्र तोंडावर आलेलाच आहे. तर रब्बी हंगामाची जी काही पूर्वतयारी करायची त्याची योजना आमच्या शेतकरी बंधूंच्या मनामध्ये चालू असेल तर त्या दृष्टीने तुमचं मार्गदर्शन हवे की कृषी विभागाचं याबाबतीत नियोजन काय आहे? नमस्कार शेतकरी बंधूंनो. या वर्षाचा एकंदरीत पाऊसमान जे आहे निश्चितपणे चांगलं झालेलं आहे. शेतकऱ्याचं आत्ता जे लक्ष असतं ते रब्बी हंगामाचं बियाणे उपलब्धता, खतांची उपलब्धता आणि त्याच्या पुढे नंतर मग काही काळात कीटकनाशकांची उपलब्धता. पण मग सर, आज तुम्ही बियाणांच्या संबंधीचं मार्गदर्शन कराल आमच्या श्रोत्यांना? निश्चितपणे बियाणाचं राज्यस्तराला जे काही नियोजन करतो याच्यामध्ये आपल्या राज्यामध्ये महाबीज किंवा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ आणि दुसरं जे आहे राष्ट्रीय बीज निगम, हे दोन महामंडळ जे म्हणतो या मंडळांकडनं आपण बियाणे पुरवठ्यासाठी मदत अपेक्षित करतो. आणि हे सगळं करताना याच्यामध्ये गेल्या 3 वर्षात बियाण्याची मागणी काय होती, त्याच्यामध्ये आपण किती बियाणं उपलब्ध करून दिलं आणि त्याच्यातलं शेतकऱ्यांनी त्याच्यामधला उपयोगात आणलं, याचा परामर्श घेऊन चालू वर्षाची मागणी जी असेल या महामंडळांकडे करत असतो आणि त्या आधारे आपल्याला बियाणाची उपलब्धता होते. रब्बी हंगामातली जी काही महत्वाची पिकं आहेत त्याच्यामध्ये रब्बी ज्वारी, हरभरा, गहू, मका, करडई आणि सूर्यफूल ही एवढीच 6 पिकं जी आहेत आपल्या या रब्बी हंगामासाठी. पण मग सर, या वर्षाची मागणी मागच्या वर्षीपेक्षा कमी जास्त असं काही आहे का चित्र? हो, याच्यामध्ये काय होतं की जसं पर्जन्यमान असेल त्या पर्जन्यमानाच्या आधारावर काही पिकाचं क्षेत्र कमी होतं, काही पिकाचं क्षेत्र वाढतं. बरोबर. बियाण्याची मागणी ही जरी 3 वर्षाच्या मागण्यांच्या आधारावर आपण करतो, त्याच वेळेला बियाणे बदलाचा दर प्रत्येक पिकामध्ये वेगवेगळा असतो. रब्बी ज्वारी जर असेल तर 20% बियाणे बदलाचा दर असला पाहिजे. गव्हामध्ये 35% बदलाचा दर असतो. मक्यामध्ये 100%. तर हरभरा आणि करडई याच्यामध्ये 35% प्रत्येकी असा बियाणे बदलाचा दर असतो. हा आपल्याला एक लक्षांक याच्यामध्ये ठरवलेला आहे. हा
केंद्र सरकारने ठरवलेला असतो हा. आणि याला विद्यापीठांचे सांगड आपण त्याच्यामध्ये गृहीत धरतो की बियाणे बदलाचं प्रमाण किती असावं. कृषी विद्यापीठांची. कृषी विद्यापीठ संकरित जर बियाणं असेल तर 100% तुम्हाला दरवर्षी बदलावंच लागतं बियाणं. परंतु जे सेल्फ पॉलिनेटेड किंवा स्वपरागी भवनाची जी काही पिकं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा जो काही दर याच्यामध्ये बियाणे बदलाचा ठरवलेला आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला तसं बियाणाची क्वांटिटी गरज जी असेल ती आपण त्याच्यामध्ये फुलफिल करायचा प्रयत्न करतो. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की स्वसिंचित जी काय आहे परागी भवनाची जी पिकं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दरवर्षी ते बियाणं खरेदी करायचं नाहीये. आपण पूर्वीच्या पिढीत जर बघितलं तर शेतकरी स्वतःचं बियाणं स्वतः तयार करायचे. संकरित वाण नव्हते जास्त, त्याच्यामुळे तो प्रोसेस सुद्धा किंवा ती प्रक्रिया सुद्धा समोर ठेवली पाहिजे आणि स्वतःचं बियाणं जे असेल ते स्वतःसाठी आपण उपजलेलं जे काही बियाणं असेल ते सर्वोत्तम बियाणं म्हणून आपण त्याची साठवणूक व्यवस्थित केली पाहिजे आणि ती आपण पेरणीसाठी पुढच्या हंगामामध्ये निश्चितपणे उपयोगात आणली पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांच्या मागच्या पिढीमध्ये जी परंपरा होती की आपल्या घरामध्ये बियाणं जपून ठेवणं आणि घरोघरी तशी व्यवस्थाही असायची नाही का. बरोबर. कणग्या होत्या त्यावेळेला ते ठराविक ठिकाणी कणसं जे आहेत घरामध्ये एक बांबू जो काही छताला लावायचे घरामध्ये आणि त्याच्यावर कणसं जी आहेत सिलेक्टेड की काही त्या शेतामधली कणसं काढायची आणि ती वर लावायची. ही जी काही प्रॅक्टिस होती ती स्वतःचं चांगलं बियाणं जे आहे ते एक मिळवण्याचं एक चांगलं माध्यम होतं. बरोबर. काळाच्या ओघात हे विसरल्या गेलं आणि प्रत्येक जण जे आहे या संकरित वाणांबरोबर स्वतःला जे काही आपण उत्पादन करतोय ज्या सुधारित जाती आहे त्याच्या सुद्धा बियाण्यासाठी ते मार्केटवर डिपेंडंट राहायला लागलेत. तसं न होता आपण आपलं स्वतःचं बियाणं जे असेल त्याच क्षेत्रामध्ये जर चांगलं निर्माण केलं तर ते निश्चितपणे पूरक ठरू शकतं. म्हणजे सर आता तुम्ही जे सांगताय त्यावरून म्हणजे पुन्हा एकदा आपल्या शेतकरी बंधू भगिनींमध्ये जे अशा तऱ्हेने घरचं बियाणं राखून ठेवत नसतील तर त्यांना एक प्रेरणा मिळू शकेल. होय, ही प्रेरणा मिळेल, परंतु याला फक्त लिमिटेशन एवढंच आहे की सुधारित जाती ज्या असतील त्यातच हे करता येतं. संकरित वाणात आपल्याला मार्केटवरच डिपेंडंट राहावं लागणार आहे. आपल्या या राज्यासाठी 63,360 क्विंटल एवढं बियाणं जे आहे हे आपल्याला मागणी आहे आणि आपण जे काही उपलब्धता करून देतो आहोत ती जवळपास 64,470 एवढी उपलब्धता करतो आहोत. हरभऱ्यासाठी 2,88,330 क्विंटल एवढी टोटल मागणी आहे. त्याच्या अगेन्स्ट आपण 2,97,364 क्विंटल एवढं बियाणे उपलब्ध करून देतो आहोत. गव्हामध्ये तेच आहे, 3,72,750 क्विंटलची मागणी आहे. आपण 3,80,290 क्विंटल एवढं उपलब्ध करून देतो आहोत. सूर्यफुलामध्ये 2,750 क्विंटल एवढीच मागणी आहे. मागणी कमी आहे. आपण 3,000 क्विंटल याच्यामध्ये उपलब्ध करून देतो आहोत. करडईमध्ये सुद्धा मागणी कमी 7,490 क्विंटल आणि आपण 7,840 क्विंटल उपलब्ध करून देतो आहोत. मक्यामध्ये 18,150 क्विंटल तर आपली उपलब्धता होते 19,400 क्विंटल. आणि ही उपलब्धता होताना महाबीज असेल, राष्ट्रीय बीज निगम असेल आणि खाजगी क्षेत्रातल्या ज्या काही कंपन्या ज्या आहेत त्यांच्या मार्फतही आपण ते बियाणं जे आहे ही जी काही मी आपल्याला उपलब्धता सांगितली त्यातून तो पुरवठा शेतकऱ्यांना केला जाणार आहे. आणि ही सगळी जी काही व्यवस्था आहे त्याच्यातून शेतकऱ्यांपर्यंत दर्जेदार बियाणं पोचणार आहे. बरोबर. हे दर्जेदार बियाणं पुरवठा होणं हे शासनाच्या या कृषी विभागामार्फत हाताळलं जातं. जेवढ्या काही कंपन्या किंवा ही कॉर्पोरेशन्स जे आहेत यांच्या मार्फत जे काही बियाणं पुरवठा होतं ते बियाणं मार्केटमध्ये येताना आपण त्याचे नमुने जे आहेत ते भरारी पथकाद्वारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काढल्या जातात आणि ते प्रयोगशाळांना पाठवले जातात. आपल्या राज्यामध्ये ज्या काही बीज परीक्षण प्रयोगशाळा आहेत त्याच्यामध्ये आपण हे नमुने गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जे आहेत यांच्या मार्फत ते नमुने घेऊन आपण प्रयोगशाळांना परीक्षणासाठी पाठवतो आणि परीक्षणाच्या आधारे जर बियाणं उत्तम असेल तर आपल्याला कुठेही अडचण नाही. तपासणी करून जर त्याच्यामध्ये ते जर गुणवत्तेचा निकष जर पाळत नसतील तर निश्चितपणे
अशा कंपन्या असतील किंवा ज्यांनी पुरवठा केला त्यांच्यावर आपण कार्यवाही करतो. म्हणजे अगदी ताऊन सुलाखून ही जी दर्जेदार बियाणं आहेत ती कृषी विभागाच्या कोठारातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात असं म्हणायला हरकत नाही. आता तुम्ही या 2 महामंडळांची नावं घेतलीत की महाबीज आणि राष्ट्रीय बीज निगम, तर याच्या व्यतिरिक्त काही योजना आहेत का कृषी विभागाच्या शेतकऱ्यांपर्यंत दर्जेदार बियाणं पोहोचवण्याच्या? निश्चित आपलं राज्य या प्रक्रियेमध्ये देशात अग्रेसर आहे आणि ते म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पादित कंपन्या ह्या आपल्या राज्यामध्ये जवळपास 839 शेतकरी उत्पादक कंपन्या काल अखेर स्थापन झालेल्या आहेत. अरे वा. आणि ह्या रजिस्टर्ड आहेत, कंपनी ऍक्ट प्रमाणे आहेत. आतापर्यंत बियाणे पुरवठा ज्या वेळेला महामंडळांकडून व्हायचा किंवा विद्यापीठाकडून काही बियाणं मिळायचं, आता शेतकरी स्वतः बियाणं तयार करून शेतकऱ्यांना पुरवू शकतात आणि त्याचं महत्वाचं माध्यम म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्या. आपले आयुक्त महोदय जे आहेत विकास देशमुख साहेब यांच्या प्रेरणेने आम्ही हे पहिल्यांदा घडवलं की केंद्र शासनाच्या बियाणे पुरवठ्याच्या विंगला आम्ही सतत पाठपुरावा केला आणि पहिल्यांदा त्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांना बीजोत्पादनासाठी पैदासकार बियाणं त्यांनी घ्यावं याच्यासाठी आम्हाला पहिलं अलॉटमेंट दिलं. 125 क्विंटल पहिलं बियाण्याचं अलॉटमेंट आपल्या राज्याला मिळालं. शेतकरी उत्पादक कंपन्यांना ही जमेची बाजू आहे. पायाभूत बियाण्याचं जे काही अलॉटमेंट होतं ते राज्य शासनामार्फत म्हणजे आपल्या या कृषी विभागामार्फत होतं. आम्ही प्रायोरिटीने शेतकरी उत्पादक कंपन्या इथून पुढच्या काळामध्ये गृहीत धरल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या कंपनीला जे बियाणं उत्पादित करायचंय त्यांचं पायाभूत बियाणं महामंडळांबरोबरच या कंपन्यांना सुद्धा जर दिलं तर कंपन्या तिथल्याच शेतकऱ्यांना ते बियाणं चांगलं उपलब्ध करून देऊ शकतात. ही भूमिका आपण कृषी विभागाने डोळ्यापुढे ठेवलेली आहे. अरे वा. म्हणजे कृषी विभागाची पूर्ण भूमिका बियाणांच्या बाबतीतली आणि दर्जेदार बियाणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीची तुम्ही अगदी समग्र स्वरूपात सांगितलीत आणि महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना याविषयीची ही माहिती आता मिळती आहे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आपण नेहमी म्हणतो की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर बियाणांच्या बाबतीतली ही जी माहिती सांगितलेली आहे या संबंधीचा आपण सगळ्यांनी अगदी लाभ घ्यावा या सदिच्छेसह मी कृषी संचालक कृष्णराव देशमुख सर यांच्यासह आपला निरोप घेते. नमस्कार. हिरवं शिवार, शेत शिवार. चला मंडळी, आता कृष्णराव देशमुख साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बरं का चांगल्या बियाणाची लगेच तयारी करूया. पण बघा वीणाताईंना काहीतरी सांगायचं बरं का तुम्हाला. आमच्या गावच्या शाळेतल्या पर्यावरणाच्या शिक्षिका आहेत त्या. या वीणाताई या. नमस्कार गुणाजी दादा. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. आपल्या शेतशिवार कार्यक्रमात तुम्ही सगळेच इथून पुढे सहभागी होणार आहातच. तुम्हाला कार्यक्रम ऐकून काही सूचना करायच्या असतील, प्रश्न विचारायचे असतील किंवा अभिप्राय द्यायचे असतील तर कृषी विभागाने खास तुमच्यासाठी दिलेला ईमेल आयडी असा आहे बरं का, shetshivr16@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा सांगते बरं का, shetshivr16@gmail.com. आणि तुम्हाला मेसेज करून काही प्रश्न विचारायचे असतील तर हा व्हॉट्सअप नंबर पण आहे, तर तोही लिहून घ्या. 9767215272 9767215272. तर मंडळी आम्ही वाट बघतोय बरं का तुमच्या या प्रतिसादाची. तर मंडळी भेटत राहूच दर मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी आपल्या नेहमीच्याच वेळेला. बरं आहे तर मंडळी, नमस्कार. तर मग मंडळी आता या गुणाजीला तुमचा निरोप घेऊ द्या बरं का. पण फक्त आजच्या पुरता बरं का. होय आणि भेटूया. राम राम. शेत शिवार प्रायोजक कृषी विभाग महाराष्ट्र शासन. हिरवं शिवार शेत शिवार.